योगेश मारुती मांगले, प्रॉपर गडिंग्लजमधून मी बिलॉंग करतो आहे. आज आमच्याकडे इनकनेक्ट मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या माध्यमातून आमच्याकडे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सचा पूर्ण इंडियामध्ये ह्या प्रोडक्टची माहिती देण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. त्यात बघे आज बऱ्याचशा ठिकाणी आज तुम्ही बघताय की प्रोडक्ट अनेक प्रकारचे केमिकल यूज करून जी पिकं निर्माण करतात किंवा पिकांचं उत्पन्न काढलं जातं आहे त्याच्यामध्ये भरमसाठ असे रोग निर्माण व्हायला लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांना रोगाची प्रतिकारशक्ती न वाढता अनेक लोक त्या माध्यमातून आजारी पडत आहेत. आज आमच्याकडे असं प्रोडक्ट आहे जे टोटली इंडियामधल्या प्रत्येक पिकावर त्याचा वापर तुम्ही करू शकताय आणि त्याच्यामध्ये तुमच्या उत्पन्नामध्ये पण वाढ होईल. आणखीन दुसरं गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारची रोगराई राहणार नाही आहे. त्यापैकी आपल्याकडे पहिलं प्रोडक्ट आहे ज्याला म्हटलं जातं आयक्रॉस. हा जो प्रोडक्ट आहे हा भारतातल्या कुठल्याही पिकावर ह्या प्रोडक्टची फवारणी होते आणि पिकाच्या कुठल्याही स्टेजला ह्याची फवारणी आपण करू शकताय. जसं उदाहरणामध्ये म्हटलं तुम्ही फळभाज्यावर फवारणी करू शकताय, पालेभाज्यावर फवारणी करू शकताय, जसं ऊसावर फवारणी करू शकताय. जे काही तुमच्या शेतामध्ये जी पिकं आहेत त्या सगळ्या पिकावर याची फवारणी होऊ शकते. याच्यामुळं काय होतं की तुमच्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये 40% वाढ होते. दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे पिकाला रोगापासून वाचवलं जाते. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ह्याच्यामुळं तुमच्या पिकांमध्ये जी फुलांची संख्या असते ती फुलसंख्या वाढते. फुलांची संख्या वाढल्यामुळं फळांची संख्या वाढते. म्हणजे तुमच्या उत्पन्नामध्ये 40% उत्पन्न वाढवून द्यायची ताकद ह्या प्रोडक्टमध्ये आहे. तसेच दुसरी गोष्ट फळांवर जर तुम्ही ही फवारणी केला तर फळांच्या फवारणीवर फळांना चकाकी येणे, त्यांची चव वाढवणे, दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांची टिकवण क्षमता वाढवणे. ह्याच्यामध्ये हा प्रोडक्ट फार उपयोगाचा आहे. आणि याची पंपाला ज्या फवारणीसाठी तुम्ही मात्रा घेताय त्याची पंपाला मात्रा आहे पंपाला 10 ml ते 15 ml. तुम्ही पंपामध्ये हे औषध घेऊन 15 लिटर पाण्यामध्ये हे औषध घेऊन कुठल्याही पिकावर त्याची फवारणी तुम्ही करू शकताय. हा झाला पहिला प्रोडक्ट. तसाच दुसरा प्रोडक्ट आहे आपल्याकडं टॉस म्हणून आहे. हा प्रोडक्ट स्प्रेडर, मिसर स्टिकर, ॲक्टिवेटर आणि पेनिटेटरचं काम करतो आहे. 5 घटक असे याच्यामध्ये वापरलेले आहेत जे तुमच्या पिकासाठी फार उपयुक्त असे आहेत. ह्याची पण मात्रा आहे पंपाला तुम्ही 10 ml ते 15 ml घेऊ शकताय. ह्याच्यामुळं एक काम होते जसं तुमच्या पानावर औषधाचं प्रमाण कमी लागते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे समजा तुमच्या पानावर एक थेंब जरी पडला तर विदिन 3 सेकंदामध्ये तो पानावर पसरला जातो आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पानाला लवकर जून करून आणणे. कवळ्या पानावर जास्त वेळ ठेवत नाही त्याच्यामुळे कीड येण्याची संभावना थोडीफार कमी होते. चौथी गोष्ट ह्याच्यामध्ये भारतातलं कुठलंही औषध मिक्स करून तुम्ही मारू शकताय. हा दुसरा प्रोडक्ट झाला फवारणीसाठी. जसं आज भारतामध्ये आज शक्यतो करून सगळ्यात जास्त उत्पन्न चाललेले ते ऊसाचं. ऊस ह्या पिकासाठी फार लोक अनेक औषधं वापरतात आणि अनेक रोगांना समोर जावे लागते. त्याच्यामध्ये पहिला प्रोडक्ट सगळ्यात महत्त्वाचं वर्णची फवारणी होते. अनेक रोग येतात याचा अर्थ काय की पानांना वेगवेगळ्या औषधाची सवय झालेली असते त्या ऊसाला आणि खालून जी आपण रासायनिक खाद्य देतो त्याच्यामुळं काय होते की त्या ऊसाला एक त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते. त्याच्यासाठी आणखीन एक आपल्याकडे प्रोडक्ट आहे जे स्पेशली फक्त ऊसावर वापरलं जाते. ह्याची मात्रा आहे पंपाला 15 लिटर पाण्यामध्ये 5 ml ते 10 ml घालून तुम्ही कुठल्या ऊसासारख्या पिकावर फवारणी करू शकताय. ह्याच्यामुळं काय होईल की ऊसाचं जी पानं आहेत त्याची लांबी रुंदी वाढते, त्याची काळोखी वाढते, त्याच्यामध्ये फुटव्यांची संख्या वाढते, पेरांची संख्या वाढते, गर भरून येण्यासाठी उत्पन्न करते आणि 40% उत्पन्न वाढवण्यासाठी ह्याचा उपयोग तुम्ही करू शकताय. आणि 100% ही जी प्रोडक्ट मी तुम्हाला फवारणीसाठी सांगतोय ही नॉन टॉक्सिकमध्ये येतात. याचा अर्थच काय बिनविषारी बिन केमिकल ह्या पद्धतीने ही प्रोडक्ट बनवलेले आहेत. जसं आज मी तुम्हाला सांगितलं की वर्ण फवारणी करायची आहे. आज वर्ण फवारणीचा मात्रा आहे 30%. आज 30% तुम्ही वर्ण फवारणी झाली पण जमिनीतून आपल्याला 70% काही प्रोडक्ट देणं गरजेचं आहे. जे आज आपण देतो आहे ती रासायनिक स्वरूपामध्ये. आज रासायनिक स्वरूपामध्ये जी खतं आपण दिलेली आहेत त्याच्यामध्ये अनेक खतं आहेत. प्रॅक्टिकली जर बघितला लोक जी खतं देतात त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ न होता खर्चामध्येच वाढ होत चाललेली आहे. आज शेतकरी फक्त खर्चाने बरबडला चाललेला आहे. त्याच्यामध्ये कुठलंही उत्पन्न वाढत नाही आहे आणि ते उत्पन्न वाढीसाठी आज शेतकरी
एक ठिकाणी जर 1-2 पोती जर रासायनिकची लागत असतील तर तिथं 3 ते 4 पोती रासायनिक टाकतात आणि रासायनिक टाकल्यामुळे काय होईल, जमिनीची जो पोत आहे तो बिघडत आहे आणि पोत बिघडल्यामुळं उत्पन्नामध्ये घट होत आहे. आज एक साधं उदाहरण आहे सर. समजा एक 10 मिनिटं जरी पाऊस पडला तर आज आपण विचार करण्याची गोष्ट आहे, 10 मिनिटं पाऊस पडला तर शेतीमध्ये पाणी राहत नाही, ते पाणी रस्त्यावर तुम्हाला जास्त दिसेल. कारण का की शेती आज पाणी ठेवण्याची क्षमता शेतीची संपलेली आहे आणि ती जर वाढवायची असेल तर तुम्हाला इथून पुढे 100% ऑर्गॅनिक प्रोडक्टचा उपयोग करणं गरजेचं आहे. ते कशा प्रकारे आहे आणि ते ड्रिंचिंग कसं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. पहिलं प्रोडक्ट आहे आपल्याकडे ड्रिंचिंगसाठी, ज्याला म्हटलं तर बायोरिझन. हा बायोरिझन प्रोडक्ट असा आहे, जसं ह्युमिक ॲसिडमध्ये याची मात्रा गणली जाते. ह्याच्यामध्ये पंपाला याची मात्रा आहे ड्रिंचिंगसाठी 50 ml. 15 लिटर पाण्यामध्ये 50 ml टोटल तुम्ही ड्रिंचिंग घेऊ शकताय. ह्याच्यामुळं तुमचे व्हाईट सूट्स वाढतात, म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तंतुमुळं, ही कालांतराने पाणी कमी पडल्यानंतर तंतुमुळं तुटतात आणि कुठल्याही प्रोडक्टमध्ये ती रिकव्हरी केली जात नाही. कारण आमचा असा हा प्रोडक्ट आहे त्याच्यामधून तुमची ते तंतुमुळं पूर्ण रिकव्हरी केली जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मुळं कमजोर आहे त्यांना मजबूत करायचं काम हा प्रोडक्ट करतोय. तसेच पुढचा प्रोडक्ट आहे आपल्याकडं बायो इन्साइड म्हणून. हा पण ड्रिंचिंगसाठीच प्रोडक्ट आहे. हे एकत्र मिक्स करून तुम्ही सगळ्या ड्रिंचिंग देऊ शकता. त्याच्यामध्ये ह्याची पण मात्रा आहे 50 ml पंपाला. ह्याच्यामुळं काय होते, जमिनीची सुपीकता वाढते, वापसा तयार होते जमिनीमध्ये. वापसा तयार झाल्यामुळं तणाचं प्रमाण कमी आलं. आज बघा जिथं घटणी आहे, म्हणजे जमीन जिथं घट्ट आहे तिथंच तणाचं प्रमाण जास्त आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वापसा तयार झाल्यामुळं बायोरिझनमुळे जी मुळं वाढतात त्यांना खोलवर पण न्यायचं काम आपला बायो इन्साइड हा प्रोडक्ट करतोय. आणि खोलवर मुळं गेल्यामुळं जी खनिज आज बघा जमिनीच्या खालीच आहे, त्या खनिजापर्यंत नेल्यानंतर ती मुळं ती खनिजामधले जे घटक आहेत ते घेतले जातात आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हायला चालू होते. दुसरा प्रोडक्ट महत्त्वाचं म्हणजे जसं आज मगाशी म्हटलं मी, अनेक प्रोडक्ट आपण रासायनिक खतं आणतोय. बरेचसे खतं आहेत, मी कुठल्या कंपनीचं इंडिव्हिज्युअली नाव नाही घेत, कारण का प्रॅक्टिकली जर बघितला लोकांना माहिती आहे अनेक खतं तुम्ही वापरताय. आज जी खतं आपण वापरतोय त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न वाढत नाही आहे सर, खर्चच वाढत चाललेला आहे. पण त्याच्याच एक काळजीत म्हणून आज आपल्याकडे कंपनीनं एक लिक्विड फॉर्ममध्ये NPK हा प्रोडक्ट ग्रोथ केलेला आहे, तयार केलेला आहे. याच्यामध्ये NPKची मात्रा आहे, नत्र आहे 33.5%, स्फुरद आहे 33.5% आणि पालश आहे 33.5%. याचा अर्थ काय की बाबा जे घटक तुमच्या शेतीला लागणार आहेत, जे तुम्ही पावडर वाटे टाकताय, खड्यांवाटे टाकताय, तेच तुम्हाला ह्या द्रावणातून मिळते. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी हा घटक पडला जातोय, ज्या ठिकाणी त्याचं ड्रिंचिंग होते तिथून हा प्रोडक्ट अंतरप्रवाही असल्यामुळे 3.5 फूट पसरतोय आणि 2.5 फूट खोलवर जातोय. हा पहिला प्रोडक्ट झाला NPKचा. दुसरा प्रोडक्ट आहे N म्हणून, 100% नायट्रोजनमध्ये येते. ह्याचा उपयोग आहे सर, जसं तुमचा युरिया दिला जातोय वाढीसाठी किंवा काळोखीसाठी, सेम ह्याचा प्रकार तोच आहे की त्याच्यामधून तुमची काळोखी, तुमचं उत्पन्न वाढणे, त्याची उंची वाढणे, त्याचा गर भरून येणे, पिकाला चांगलं उत्पन्न देणे, ह्या माध्यमातून याचं काम चांगलं आहे. दुसरं महत्त्वाचं पार्ट म्हणजे हवेतलं N2 कुठलंच औषध मिळवून देत नाही, ते ह्याच्यातून तुम्हाला पानावाटे मिळवून दिलं जाते. दुसरं महत्त्वाचं प्रोडक्ट आणखीन आहे, जसं आपल्याकडे आहे ते K हा पोटॅशमध्ये येतोय, 100% पोटॅश. जसं आपण रिकव्हरी वाढवण्यासाठी, पिकाची रिकव्हरी जर वाढवायची असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे पोटॅशचा उपयोग केला जातोय. आणि पोटॅशमध्ये अनेक प्रकारचे पोटॅश तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील. कारण आज हे तर जे आम्ही देतोय ते 100% नॉन टॉक्सिकमध्ये आम्ही पोटॅश दिलेलं आहे. आणि याच्यामधून तुमच्या जमिनीची सुपीकता पण वाढेल, तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया पण वाढतील. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पार्ट म्हणजे तुमच्या पिकाची रिकव्हरी वाढवून आणि तुमच्या पिकाला वजन पण वाढवून द्यायचं काम हा प्रोडक्ट केला जातोय. असे बरेचसे प्रोडक्ट कंपनीच्या माध्यमातून तुमच्याकडं आम्ही सांगू इच्छितोय आणि अनेक लोकांच्यापर्यंत आम्ही हे पोहोचवलेलं आहे. बऱ्याचशा लोकांचे ते रिझल्ट पण आलेले आहेत, चांगल्या प्रकारे त्यांनी उत्पन्न पण काढलेलं आहे. आज ऑल ओव्हर इंडियामध्ये कंपनीचं 9 राज्यामध्ये काम चालते. 9 राज्यामध्ये ऑलरेडीच याचे प्रोडक्ट्स पोचलेले आहेत. फक्त एकच उद्देश आहे की बाबा ह्या माध्यमातून प्रत्येकाच्या शेतामध्ये चांगलं उत्पन्न निघावं, प्रत्येकामध्ये चांगली तब्येतीमध्ये त्यांची चांगली सुधारणा व्हावी, त्यांचे रोगराईपासून बचाव व्हावा, ह्या उद्देशाखातरच आम्ही इथं आज तुमच्याशी बोलत आहे. आज बरेच ठिकाणी आम्ही हे प्रोडक्ट दिल्यामुळं आज शेतकरी त्यांच्या उत्पन्नावर फार संतुष्ट आहे, त्यांनी चांगलं उत्पन्न काढलेलं आहे. आज कंपनीचं खरोखर आम्ही आभार मानतो, कारण आमच्या कंपनी माध्यमातून आमचे ग्रेट MD सर
ज्यांनी ह्या प्रोडक्टचे उत्पन्न केलं, ग्रेट हनुमंतजी चौगले सर ह्यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या प्रोडक्टची निर्मिती झाली आणि आज कोल्हापूरमध्येच त्यांचा स्वतःचा प्लॅन्ट आहे, तिथे ही निर्मिती होते आणि त्याच्यातूनच अनेक ठिकाणी ह्या प्रोडक्टचं सेलिंग व्हायला लागले आणि त्या प्रोडक्टमुळं बऱ्याचशा ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ झाली. त्यामुळं आज खरोखर आम्ही सरांचं पण धन्यवाद मानतोय, कारण त्यांच्या माध्यमातून चांगली गोष्ट आम्ही आमच्या शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवतोय आणि खरोखर त्यांचं आम्ही उत्पन्न वाढवायसाठी इथून पुढे पण आम्ही कटिबद्ध राहतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.